नागपूर रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना ऑटो रिक्षामध्ये बसवून त्यांच्या बॅगमधील सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरी करणाऱ्या टोळीचा गणेशपेठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या कारवाईत पोलिसांनी 5 आरोपींना अटक करत 16,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। गोंदिया येथील 75 वर्षीय प्रवासी महिलेकडून दागिन्यांची चोरी झाल्याची तक्रार होती। तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित ऑटो चालकाला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याने साथीदारासह चोरी केल्याची कबुली दिली। नागपूरमधून 2 आरोपी अटक करण्यात आले तर उर्वरित 2 आरोपींना दिल्ली रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले। या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पोलीस स्टेशन गणेशपेठ दाखला क्रमांक 555 तसेच अपक्रमांक 628 अशा चोरीच्या 2 घटना घडलेल्या होत्या। सदर चोरी ही ॲटो रिक्षामधून झालेली होती। त्यात दोन्ही गुन्ह्यामध्ये आरोपींची मोडस अशी आहे की रेल्वे स्टेशन किंवा मग बसताना तिथून जे प्रवासी सामान घेऊन ॲटोमध्ये येतात तर प्रवाशांची परिस्थिती बघून त्याप्रमाणे चोरी केली जाते। जसे की महिला किंवा मग वृद्ध असले तर त्यांना एक आयडेंटिफाय केलं जाते आणि किंवा मग त्यांच्यासोबत कोणी नाही आहे हे दाखवून त्यांच्या बॅगमधील सोनं किंवा मग मौल्यवान वस्तू किंवा पैसे हे लोक चोरतात। एक टोळी आहे, टोळीमध्ये ड्रायव्हर असतो ॲटोमध्ये आणि त्याच्यासोबत ते 3 ते 4 लोक असतात। समजा प्रवासी बसस्टँडवरनं किंवा रेल्वे स्टेशनवरून चढला तर ऑलरेडी 3 लोक त्यामध्ये ॲटोमध्ये बसले असतात की ते चोर असतात, ते प्रवासी नसतात। पुन्हा समजा तिथून कोणी वृद्ध महिला, एकटी महिला किंवा मग वृद्ध कोणी आले तर त्यांना ॲटोमध्ये बसवतात। बसवल्यानंतर एक गर्दीचा बहाणा करतात ॲटोमध्ये की जागा नाही आहे, हे नाही, असं करून त्यांना ते बॅगा त्यांच्याजवळ असतात। एकतर ते बॅग आपल्या जवळ ठेवतात किंवा खाली ठेवतात, तर त्यांना मागे ठेवायला सांगतात। मागे जशी बॅग ठेवली त्यामध्येच मग एखादा त्यामधला चोर जो मागच्या सीटवर असतो तो मागे हात टाकून एक तर बॅगला कटिंग करणार किंवा मग लॉक असेल बॅगला तर त्या बॅगमधनं एक तारेच्या सहाय्यानं लॉक उघडणार आणि बॅगमधून मौल्यवान वस्तू किंवा पैसे घेऊन जाणार। दुसरं एक मोडस आहे ते प्रवासी चढल्यानंतर मधात कुठेतरी ॲटो बंद करणं की आमचा ॲटो खराब झाला तर तुम्हाला मी दुसऱ्या ॲटोमध्ये बसून देतो, असं काही बहाणा करतात ॲटोवाला। आणि ऑलरेडी मागे त्यांचाच ॲटो असतो ज्याच्यामध्ये ॲटो चालक व 2-3 लोक असतात। नंतर हे जे प्रवासी असतात एकटे उकटे असतात तर त्यांना लगेच त्या ॲटोमध्ये शिफ्ट केले जाते। शिफ्ट केल्यानंतर तेच मी सांगितल्याप्रमाणे त्यात गर्दीचा बहाणा करतात ॲटोमध्ये आणि ते बॅगा त्यांना मागे ठेवायला सांगतात आणि सारखं बॅगमध्ये हात टाकून किंवा मग ते बॅगवर समजा लॉक असला तर तारेच्या सहाय्याने ते उघडून त्याच्यामध्ये ते चोरी करतात। सदर दोन्ही घटनेमध्ये एका पहिल्या गुन्ह्यामध्ये सांगितल्याप्रमाणे एक 8 तोळ्याची सोन्याची चोरी होती व दुसऱ्यामध्ये जवळपास 28 तोळ्यांची सोन्याची चोरी झाली होती। दोन्ही गुन्हे आम्ही दाखल केलेले होते। दोन्ही गुन्ह्यामध्ये